नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. कायद्याचा बालेकिल्ला. नाशिक जिल्हा बालेकिल्ला. नाशिक फक्त शहर नाही तर कायद्याचा किल्ला आहे आणि त्या किल्ल्यात बोधुगिरीचा बाजार मांडणाऱ्यांची आता उलटी गंती सुरू झाली आहे. रवींद्र एरंडे नाव ऐकताच देवी शक्ती, भविष्य, उपाय अशा गप्पा मारणारा हा भोंदू खरं तर महिलांच्या आयुष्याशी खेळणारा एक दरिंदा निघाला. सुरुवातीला पोलिसांसमोर उभा ठाकला, छाती ठोकून सहकार्य न करता, पण ज्या क्षणी खाकीचा हिसका बसला त्या क्षणी सगळं देवी शक्ती हवेत विरघळली आणि मग तोच एरंडे लंगडत थरकतत हात जोडून कॅमेऱ्यासमोर म्हणू लागला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आहे. हा तोच आहे का जो लोकांना घाबरून फसवून अंधश्रद्धेच्या नावाखाली जाळ्यात ओढत होता का? डोळ्यासमोर उभा राहतो एकच मराठी सिनेमा झपाटलेला, जिथं तात्या विंचू दुसऱ्याच्या अंगात शिरून आरडाओरडा करतो आणि म्हणतो, ओम भगभुगे भागे भुगे, ओम फट स्वाहा. पण इथे कोणत्याही आत्म्याने नाही तर लोभ, विकृती आणि सत्तेच्या हव्यासाने एरंडे झपाटलेला होता. 120च्या वरती घाणेरडे व्हिडिओ, महिलांचे लैंगिक शोषण, अंधश्रद्धेचा आडोसा, सापाची कात, प्राण्यांचे अवयव आणि फसवणुकीची साधनं. हे बाबा नाहीत, हे समाजावरचे कलंक आहेत. अशोक खरात आणि आता रवींद्र एरंडे एका मागून एक बोंदुगिरीचे चेहरे उघडे पडतायत. पण आता खेळ बदललाय. पोलीस जागे आहेत, कायदा उभा आहे आणि जनता देखील सतर्क आहे. आता कोणत्याही तात्या विंचू या शहरात दहशत माजू शकत नाही, कारण नाशिक म्हणजे कायद्याचा बालेकिल्ला. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक.